मुंबई मनपाच्या युतीबाबत खूप जास्त चर्चा सुरू आहे. त्यात आता 90च्या आसपास तुम्हाला जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. तर तुम्हाला जास्त जागा हव्या असं सुरू आहे. काय नक्की चालू आहे मुंबई मनपाच्या? मुंबई महानगरपालिका ही आम्हाला जिंकायची आहे. महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारासंदर्भामध्ये एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की निवडून येणाऱ्याला प्राधान्य आणि निवडून येणाऱ्या जागा एकमेकांनी मागायच्या. आणि बेसिक जी लाईन आहे ते दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे. किती जागा मिळाल्यात, किती जागा सोडल्यात, किती जागा आश्वासन दिलंय, हे सर्व विषय हे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे. म्हणून जोपर्यंत त्यांची अंतिम बैठक होत नाही, आता ही बैठक मला वाटतं आज उद्या त्यांची बैठक होईल. या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय होईल ते दोन्ही पक्षाचे नेते हे तुम्हाला सांगतील एवढं नक्की आहे. परंतु मानसिकता शिवसेनेची असेल, भाजपची असेल, ही महायुती बरोबर लढण्याची आहे. आणि आमचा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल असा आत्मविश्वास आम्हाला आहे. महायुतीत लढायचं म्हणतात, मात्र युती होताना दिसत नाही. म्हणजे मुंबईत चर्चा सुरू आहे आणि इतर महाराष्ट्रात चर्चाही नाही, त्याची वांधे अगदी संभाजीनगरचं उदाहरण घेऊया. काय चाललंय? बघा, काही काही ठिकाणी स्थानिक जे नेते आहेत ना, त्यांना बाकीच्या झालेल्या निकालाचा त्यांच्यावर झालेला थोडासा परिणाम. मग किती जागा आपण लढल्या पाहिजे, उगाच तरी आग्रह धरून युतीमध्ये फूट कशी होईल असं काही लोक पाहतायत. हे नाकारता येत नाहीये, हे सत्य आहे. मग याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल असं एकंदर चित्र आहे. आम्हाला स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीची बोलणी करा आणि महायुतीमध्ये लढा. आता काही काही ठिकाणी जे काही कानावर जे काही बातम्या येत आहेत त्या जर पाहिल्या तर काही लोकांना मुद्दाम होऊन महायुती करायची नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. परंतु याच्यावर 1-2 दिवसात तोडगा निघेल. संभाजीनगरमधल्या सगळ्या बैठका निष्फळ झाल्या. संभाजीनगरच्या तुमच्या काहीच आउटपुट नाही निघालं. मग संभाजीनगरमध्ये चित्र असेल. संभाजीनगरमध्ये आमच्या 4 बैठका झाल्या आणि दरवेळेला आम्ही एक पाऊल पुढे टाकून त्यांच्याशी बोलणे करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे काही जागेची मागणी केली ती अवास्तव आहे, हे सत्य आहे. आणि त्यांच्यामध्येच एकमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून मी काल अतुल सावेशी बोललो. त्यांची माझ्या भेटही होईल, मुंबईला भेटही होईल. युती कशा पद्धतीने करायची हे एकदा आम्ही दोघ जण मिळून ठरवू. आणि जर आमच्याकडून शक्य झाली नाही तर वर्षाच्या कानावर टाकू. वर्कआउट नाही झालं तर वेगवेगळं. आता त्याचा परिणाम काय होईल तो नंतर होईल. परंतु एकदा वरिष्ठांच्या कानावर हे सर्व घरांना मांडल्यानंतर त्याच्या युतीचा निर्णय घेण्यात येईल. कोण लोक आहेत जे युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतात? आता असतात काही कार्यकर्ते असतात, त्यांना वाटतं की आपल्याला या जागा मिळाव्यात, त्या जागा मिळाव्यात, आपल्या इथे ताकद आहे तर ताकद नाहीये, असं काहीतरी चालत असतं. आणि मग ज्या ठिकाणी ताकद नाहीये त्या ठिकाणी सुद्धा ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आता त्याच्यासाठी आता आपण भांडण उकरून काढणं हे आम्हाला शोभणारं नाही. म्हणून आम्ही शांतपणे आणि संयमानं त्यांच्याशी युतीची बोलणी करत आहोत. आता जो निकाल आला त्याचा परिणाम झालाय म्हणजे नेमकं काय झालंय? नाही, त्याचा परिणाम म्हणजे काय, आम्ही आमच्या जिल्ह्यात तर आम्ही 1 नंबरवर आहोत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. याच मुद्द्यावर बावनकुळे असं म्हणाले की छोट्या भावाची ताकद वाढत असेल तर मोठ्या भावाला आनंद झाला. मी हेच गणित कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. एखाद्या वेळेला एखाद्या पक्षाची ताकद वाढत असताना आपण त्याच्या ताकदीचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण की याचा फायदा हा महायुतीला होणार आहे. मग महायुती बरोबर आपण सर्वजण एकत्रित आहोत तर त्याच पद्धतीने आपली पुढची वाटचाल सुद्धा असली पाहिजे. ठाकरे बंधूंची ती युती आज होणार उद्या होणार असं सगळं सुरू होतं. आता ती मुहूर्त पुढे ढकललं आणि त्याचं कारण जागा वाटपाचं थोडं सुटलेलं नाही. मनसेचं असं म्हणणं आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काही युती वगैरेची घोषणा नाही. राज ठाकरे आहेत ते. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसेच हट्टी पण आहेत. जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही, हे तेवढं सत्य आहे. कोणत्या जागा दिल्यात, काय दिल्यात, मग एकदा माहिती त्याची आघाडी झाली नंतर मग आता कोणत्या जागा द्यायच्या त्याच्यावर खल होणार. आणि असलेला वेळ जो शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुन्हा नाचक्की होण्या टाळण्यासाठी हे पूर्वी ते जागेचं वाटप करतील, नंतरच
विकास आघाडी वगैरे जी आहे त्यांची, त्या युतीची घोषणा होईल. दोन्ही भाऊ एकत्र यावे ही आमची शुभेच्छा आहे. मात्र मुंबईतच जीवड असल्यानं वर्कआउट होत नाही असं भाजपचं म्हणणं आहे. त्यांचा जीवच मुंबईत आहे ना. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही. मुंबईच्या मध्ये त्यांचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं तर म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि गेली 25 वर्ष ते तेच करतायत ना. त्यांना महाराष्ट्राची सत्ता जरी नाही आली तरी चालेल, पण मुंबई पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आणि त्या आग्रहपोटी ते दरवेळेला वेगवेगळे स्टेटमेंट करतात. मग लोकांच्या इमोशनल भावनेला हात घालतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस आता जागा हो, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना ते फक्त त्या कोंबडीने दिलेल्या त्या सोन्याच्या अंड्यासाठी. सामनामध्ये असं आलंय की मुंडे म्हणतात आता माझी शिवसेना खरी, काय खरे आणि काय खोटे ते राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी शिवसेना पवित्र शोभत नाही. याच मोदी शहानी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बैमानाच्या हाती सोपवला. आता यांना कितीही बोंबललं ना, जनतेने कौल दिलेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, एखादी निवडणूक माणसाने जिंकली तर त्याला आपण इमोशनली किंवा काहीतरी कुटाने केले असं म्हणू शकतो. उबाटाच्या या सगळ्या स्टेटमेंटला आम्ही काही जास्त महत्व देत नाही. जेव्हा उठाव झाला त्याच्यानंतर असलेली ग्रामपंचायतच्या निवडणूक आम्ही जिंकल्या, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या, आता नगरपालिका जिंकल्या, तरी यांचं ते तुंतुन वाजवणं चालू आहे. म्हणून आता यांनी फक्त आमच्या नावाने बोंबलत राहावं. यांचा दिवस एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय निघत नाही आणि सूर्य सुद्धा तोपर्यंत मावळत नाही. म्हणून सकाळ संध्याकाळ आणि झोपेतही एकनाथ शिंदेला टार्गेट कसं करायचं, त्या शिंदे साहेबांना कसं मागं खेचायचं हा प्रयत्न यांचा असतो. परंतु यांना कधीही यश मिळणार नाही तेवढं सत्य आहे. पुण्यामध्ये शरद पवार यांचं राष्ट्रवादी, अजित पवार यांचं राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस असं समीकरण ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटासमोर अजित पवारांची चर्चा सुरू आहे असं माहिती. याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही, परंतु मला वाटतं इतक्या मोठ्या घटक पक्षाबरोबर युती होणं हे शक्य सुद्धा होणार नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास पुण्यात. आता त्यांची काय तडजोड झाली हे जोपर्यंत युतीची घोषणा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. संभाजीनगरमध्ये काल खैरे आणि रशीद मामूद यांच्यामध्ये बराच वाद झाला. खैरेंनी त्यांना ढकललं, तुला विरोध आहे असं म्हटलं. आणि बोलताना असंही म्हटलं की जर रशीद मामूला तिकीट दिलं तर मी काय करतो ते पहा. चंद्रकांत खैरेंचं वाद. अहो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी शिवसेना आणली होती. शिवसेना प्रमुखाचे कडवट विचार घेऊन आम्ही आयुष्य काढलेलं आहे. अशा वेळेला त्या उबाठा मामू जर होत असेल तर ते कुणाला पचनी पडणार नाही, शिवसैनिकाला ते आवडणार नाही. एका प्रभागासाठी कुणाला तरी जपण्यासाठी अशा प्रकारची खेळी करणं म्हणजे हिंदुत्वावर घाला घालण्यासारखं आहे. एक माणसाचा प्रवेश त्यांची हिंदुत्वाची सगळी मोठ जी बांधलेली थोडी बहुत आहे ती सगळी तुटणार आहे. आणि त्याचा परिणाम तुम्हाला काल दिसला असेल. अनेक जण आता उबाटा सोडायच्या मनस्थितीत आहे. काल काही लोक गेले, आज काही लोकांचा माझ्याकडे प्रवेश आहे, म्हणून आता ती उबाटा राहणार नाही. खैरेंनी हा संताप व्यक्त केलेला नाही, तर ही त्याची असलेली तळमळ किंवा त्याच्या पक्षाबद्दल असलेली आस्था त्याच्यावर त्यांनी केलेलं भाष्य याला चुकीचं समजता कामा नये. परंतु काही लोकांना पक्ष म्हणजे धंदा या दृष्टिकोन त्याच्याकडे पाहतात. मग धंदा करण्यासाठी पक्ष विकला काय ठेवलाय काय, म्हणून खैरेच्या विधानाला महत्व आहे. खैरे काय करत हे भविष्यात आपल्याला कळेल. कुणाला जपण्यासाठी एका जणाला जपण्यासाठी कुणाचा हक्क आहे? हो, यांचे सगळे धंदे 2 नंबरचे धंदे चालू आहे. त्याच्यामध्ये त्या पार्टनरशिप मध्ये काही लोकांना निवडून आणणं त्यांना गरजेचं आहे. त्यांना पक्षाची काय गरज नाही. कोणत्या वार्डातून उभं राहणार सर्वांना माहिती, का उभं राहणार सर्वांना माहिती. आणि हे जे काही सेटिंग आहे ना, या सेटिंगमुळे हा पक्ष संपलेला आहे. प्रत्येक विधानसभेला ती सेटिंग केली. एकही आमदार का निवडून नाही आला? पैसे द्या, तिकीट घ्या. कधी स्वतःचा स्वार्थ, कधी पैशाचा स्वार्थ, अशाने पक्ष चालत नसतो.
दानवेंनी तुम्हाला याच्यावर टीका केली, आपला तो पिंट्यान दुसरा तो बाप. तर सिल्लोडचे मामू कसे चालतात आणि ते आता निवडून आलेले 25 मामू कसे चालतात धनुष्यबाणाचे? एक लक्ष त्याला त्याचं तेच राजकारण कळत नाही ना. अब्दुल सत्तार हा जो उभा राहिला त्याने पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी त्याची सर्व ताकद ही धनुष्यबाणावर लावली, धनुष्यबाणावर तो निवडणूक लढले. आता तुम्ही यांना घेऊन जे काही करणार आहात त्याचा परिणाम काय होईल ते लक्षात घ्या. एमआयएमचे मत घेऊन विधान परिषद सदस्य होताना काही वाटलं नाही का तुम्हाला? तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? म्हणून तुम्ही इतरांवर टीका करणं बंद करा. पक्षाला जे आता मोठं कुलूपाना गोदरेजचं आणि त्या दरवाजाला लावा. टाळं लावण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली. थँक्यू. एक पट्टा सर, ज्या मैदानावर शिवसेनेचा आवाज सातत्यानं घुमतो, प्रचार करण्यासाठी सगळ्यांना ते मैदान हवं असतं, त्या मैदानाला आता उद्धव ठाकरे शिवसेनेने बुक केलेला आहे. सांस्कृतिक मैदान बुक करा. 6 तारखे ते 12 तारखेला बुक केलेलं आहे. ते बुक करून त्याच्यावर सभा घ्या. नाही तर फक्त ते बुक केलंय, दुसऱ्यांनी सभा घेऊ नये यासाठी. तर याच्याने राजकारणामध्ये काही फरक पडत नाही. त्या सभेला तेवढे माणसं आणा. आता तुमच्या सभा गल्ल्यामध्ये घेण्याच्या लायकीचे तुम्ही झालेले आहात. कुठं सांस्कृतिक मंडळाचे स्वप्न पाहता? आनंद आहे, चला घेऊनच दाखवा सभा तुम्ही. त्यांनी तुम्हाला पण म्हटलंय की 2 दिवस देतो, तुम्ही ग्राउंड भरून दाखवा. आम्हाला कधी काय करायची याची अक्कल असल्यामुळं आमचा पक्ष या पुढे चाललेला आहे. तुम्हाला अक्कल नसल्यामुळं तुमचा पक्ष डब्यात चाललेला आहे. ग्राउंड घेतो, सभा घेतो. आता त्या उद्धव ठाकरेंना तुम्ही पारावर तर घेऊन बसलेलेच आहात. आता नदीकाठी घेऊन बसायची वेळ तुमच्यावर आलेली.